अबोध बालकांचे अपहरण आणि त्यानंतर होणाऱ्या निर्घृण हत्यांचा जणू एखादा काळाकुट्ट वारसा नागपूर शहराला लागला आहे का, हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात ठाण मांडून बसला आहे. कारण गेल्या 4 दिवसात नागपूरने जे पाहिलं, जे अनुभवलं ते केवळ धक्कादायक नाही तर अंतकरण हलवून टाकणारं आहे. मंडळी, चिमुकल्यांच्या हसण्यात देव असतो असं म्हणतात. एखादं छोटंसं मूल जेव्हा आईस्क्रीमसाठी हट्ट करतं, जेव्हा मित्रांसोबत खेळतं, जेव्हा शाळेत जाताना आईला म्हणतो, आई मी लवकर येईल, तेव्हा त्या शब्दात निरागसता असते, भविष्य असतं आणि आई वडिलांच्या स्वप्नाचं संपूर्ण विश्व दडलेलं असतं. पण जेव्हा त्या चिमुकल्याचं नाव दुसऱ्याच दिवशी बेपत्ता या शब्दासोबत ऐकू येतं आणि काही तासांनी त्याचं नाव हत्या या शब्दासोबत जोडून बातम्यांमध्ये येतं, तेव्हा फक्त एका कुटुंबाचं आयुष्य संपत नाही, एक संपूर्ण शहर अपराधीपणाच्या भावनेने गप्प होतं. आज नागपूरमध्येही नेमकं तेच झालं आहे. 14 वर्षाच्या अथर्व नानोरे या चिमुकल्याच्या अपहरण आणि निर्घृण हत्येने संपूर्ण शहराला हादरवून सोडलं आहे. पण मंडळी, हा फक्त एक गुन्हा नाही, हा फक्त एक हत्याकांड नाही, तर शहराला लागलेली गुन्हेगारीची कीड आहे. नागपूर शहराला निरपराध बालकांच्या अपहरण आणि हत्येचा शाप तर लागला नाही ना, हा प्रश्न आज प्रत्येक नागपूरकरांच्या मनात निर्माण होत आहे. कारण इतिहास उघडून पाहिला तर या शहराने आधीही अशा चिमुकल्यांचे मृतदेह पाहिले आहेत. कुश, युग, जीत आणि आता अथर्व ही नावं फक्त नावं नाहीत, ही प्रत्येक नागपूरच्या हृदयात बसलेली जखम आहे. ही जखम इतकी खोल आहे की प्रत्येक वेळी नवीन रक्त वाहू लागतं तेव्हा शहर कणतं, रडतं, नंतर तपास होतो, शिक्षा होते, मात्र जीव कधीच परतत नाही. मंडळी, हनुमान जयंतीचा दिवस होता. नागपूरच्या रस्त्यावर जय श्रीराम आणि जय हनुमानाच्या घोषणा घुमत होत्या. सगळीकडे उत्साह होता आणि त्या गर्दीत एक 14 वर्षाचा मुलगा होता. नाव अथर्व नानोरे, 9वी मध्ये शिकणारा. शाळेला सुट्टी होती, उन्हाचे दिवस होते. अथर्वने आईकडे थोडे पैसे मागितले कारण त्याला आईस्क्रीम खायचं होतं. आईने पैसे दिले आणि कदाचित त्या क्षणी तिला वाटलं असेल माझा मुलगा 10 मिनिटात परत येईल. पण त्या दिवसानंतर अथर्व कधीच परत आला नाही. आई वडिलांना काळजी वाटू लागली, मित्रांना फोन केले गेले, परिसरात शोध सुरू झाला, पण अथर्वाचा काही पत्ता लागला नाही. अखेर कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. नागपूर पोलिसांनीही तात्काळ तपास सुरू केला. पण त्या क्षणी कोणालाही कल्पना नव्हती की अथर्व एका भयंकर कटाचा बळी ठरला आहे. तपासात समोर आलेली माहिती धक्कादायक होती. कोणालाही कल्पना नव्हती की ज्याच्यावर विश्वास होता, ज्यांच्यासोबत रोज ओळख होती, तेच लोक मृत्यूचे दूत बनतील. जयराम गोपाल यादव, केतन उर्फ कुणाल रमेश शाहू आणि आयुष मोहन शाहू हे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहेत. हे तीनही भाजीपाला विक्रेते होते आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ते अथर्वाच्या कुटुंबाला ओळखतही होते. अथर्वाच्या वडिलांचा भाजीपालाचा व्यवसाय होता, त्यांच्याकडे पैसे आहेत अशी माहिती आरोपींना होती आणि मग मानवतेला काळीमा फासणारा एक कट रचला गेला. 40 ते 50 लाख रुपयांची खंडणी उकळायची. त्यासाठी त्यांनी 3 दिवस आधी योजना आखली. हनुमान जयंतीच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत अथर्वला पळवायचं ठरलं आणि तेच झालंही. अथर्व आईस्क्रीम घ्यायला बाहेर पडला होता तेव्हा जयराम यादवने त्याला हाक मारली, चल जरा इथे ये. अथर्वला संशय आला नाही कारण तो त्यांना ओळखत होता. तो गेला आणि तिथे आधीच टाटा एस गाडी उभी होती. त्यात बाकीचे आरोपी बसलेले होते. क्षणात अथर्वला गाडीत ओढलं गेलं, त्याचं तोंड बांधलं गेलं आणि गाडी भरधाव वेगाने गोरेवाडा जंगलाकडे निघाली आणि इथेच सुरू झाली क्रूरता. आरोपी अथर्वला गोरेवाडा परिसरात घेऊन गेले. त्यांचा प्लॅन होता अथर्वला बेशुद्ध करायचा आणि त्याच्या कुटुंबाकडून खंडणी मागायचा. पण अथर्व बेशुद्ध होत नव्हता, तो झुंज देत होता, तो जगण्यासाठी प्रयत्न करत होता आणि याच गोष्टीने आरोपी घाबरले, ते संतापले आणि मग त्या निरपराध मुलावर अमानुष मारहाण सुरू झाली. त्या मारहाणीत अथर्वचा श्वास थांबला, पण तरीही आरोपी काही थांबले नाहीत. पुरावे मिटवण्यासाठी त्यांनी कापडाने त्याचा गळा आवळला. हत्या झाल्यानंतर आरोपी घाबरले. त्यांनी मृतदेह पोत्यात भरला आणि भरतवाडा परिसरात फेकून दिला. गाडी धुतली, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं गुन्हा लपून जाईल, पण नागपूर पोलिसांनी तपास सुरू केला. अथर्व बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक संशयास्पद टाटा एस गाडी दिसली. तपासाची दिशा मिळाली. पोलिसांनी आयुष साहूला ताब्यात घेतलं आणि चौकशी दरम्यान तो कोसळला. त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर 3ही आरोपींना अटक करण्यात आली. पण प्रश्न अजूनही जिवंत आहे. आरोपी पकडले गेले, तपास सुरू आहे, पण अथर्व परत येणार आहे का? आईच्या कुशीत, वडिलांच्या स्वप्नांमध्ये
दिवसांमध्ये शाळेच्या वर्गात कुठे जाता अथर्व दिसणार नाही. अथर्व हा पहिला नाही, या शहराने आधीही अशाच घटना पाहिल्या आहेत. कुश कटारिया फक्त 5 वर्षाचा एक निरागस मुकला. वर्धमान नगरमध्ये राहणारे सुरुची मसाला कंपनीचे मालक प्रशांत कटारिया यांचा लाडका मुलगा. 11 ऑक्टोबर 2011 रोजी आयुष पुगलिया या आरोपीने पैशांच्या लालसेने त्याचे अपहरण केले. फक्त गर्लफ्रेंडच्या खर्चासाठी 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे जाणवताच आरोपीने क्रूरतेने दगडाने कुशच्या डोक्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात आरोपी आयुष पुगलियाला नागपूर उच्च न्यायालयाने अपहरण आणि खून दोन्ही आरोपात 3 वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंतर जेलमध्ये कैद्यांमधील वैमनस्यातून त्याची हत्या झाली, पण कुश मात्र कधीच परत आला नाही. आजही त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात ते दगडाचे वार आणि मुलाच्या छोट्या शरीरावरचे जखमांचे डाग दिसतात. प्रशासनाने काय केले? फक्त आरोपीला शिक्षा दिली, पण शहरातील शाळांभोवती कडक पोलीस पेट्रोलिंग, बालकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना किंवा प्रत्यक्षात अंमलात येणारी सुरक्षा व्यवस्था काहीही नाही. फक्त कागदोपत्री बाल सुरक्षा योजना आणि भिंतीवरील पोस्टर्स लावून काम संपवले. 2014 मध्ये युग चांडक 8 वर्षाचा मुलगा आणि प्रसिद्ध डॉक्टर मुकेश चांडक यांचा पुत्र शाळेतून घरी येत असताना त्याचे घरासमोरून अपहरण करण्यात आले. मुख्य आरोपी हा डॉक्टर चांडक यांचा माजी कर्मचारी होता. सोडाच्या भावनेतून त्याने आपल्या साथीदारासह युगाचे अपहरण केले आणि दुसऱ्याच दिवशी नागपूरपासून सुमारे 25 किलोमीटर दूर ड्रेनेज पाईपमध्ये त्याचा गळा आवरून खून केलेला मृतदेह सापडला. 2025 मध्ये जीत सोनेकर खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण इंग्लिश स्कूलमध्ये 6वीत शिकणारा 11 वर्षाचा विद्यार्थी. शाळा सुटल्यानंतर बस स्टॉपवरून त्याचे अपहरण झाले. सूत्रधार होता त्याचा शेजारी राहुल पाल. जीत ओळखीच्या लोकांसोबत कारमध्ये बसला आणि त्यानंतर त्याला विविध ठिकाणी फिरवत शेवटी सुनसान भागात कारमध्ये गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकण्यात आला. 4 अबोध बालके, कुश, युग, जीत आणि आता अथर्व, 4 निरपराध जीव, 4 कुटुंबे आजही खोल दुःखाच्या खाईत बुडालेले. आणि प्रशासन प्रत्येक वेळी तपास सुरू आहे, CCTV तपासला, परिचित आरोपी असे शब्द उच्चारत राहतात. प्रत्येक वेळी खंडणीचा लोभ आणि विश्वासघात. पण पोलीस प्रशासन कधीही शिकत नाही, कारण प्रशासनाला बालकांच्या जीवाची किंमत नाही. त्यांना फक्त वोटांची किंमत दिसते, राजकारणाची किंमत दिसते आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये छायाचित्रे काढून कारवाई दाखवण्याची किंमत दिसते. हे फक्त अपयश नाही, ही मुद्दाम केलेली निष्क्रियता आणि बालकांच्या सुरक्षेकडे असलेले दुर्लक्ष आहे. आज जर पोलीस जागृत झाले नाही तर उद्या दुसऱ्या चिमुकल्याचा जीव गेल्यास त्याला जबाबदार हेच प्रशासन असेल असं म्हणणं चुकीचं ठरणारही नाही. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी बघत रहा झकास मराठी.